सौभाग्यवती स्त्रीचा अधिकार किती मोठा असतो. मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीचा एकही मान हरण केला जात नाही. मालकाच्या नंतर जाणाऱ्या स्त्रीचे 14 मान संपत असतात. पहिला मान, ज्या वेळेला मालकाचं प्रेत बाहेर काढतात त्यावेळेला गावातली कोणीतरी एक वयस्कर विधवा स्त्री येते आणि तिच्या स्वतःच्या पदराने किंवा हाताने तिचं कपाळाचं कुंकू पुसलं जातं. हा पहिला मान. दुसरे 2 मान, 14 मानापैकी अजून 2 मान सांगतो. मालकाचं प्रेत मशानभूमीत जाळून परत लिंबाचा डाकळा किंवा हराळीचा तोफडा घेऊन यायच्या अगोदर दुसरे 2 मान संपले जातात. पायातले जोडवे आणि गळ्यातलं मंगळसूत्र. राहिलेली 11 मान पुन्हा पहा. अशी 14 मान असतात. 14 मान. ही 14ची 14 मान मालकाच्या पश्चात मालक अगोदर गेलेल्या स्त्रीचे हे 14 मान जाऊ शकतात. इतकी मोठी हानी आहे स्त्रीची. माझ्या या पवित्र महाराष्ट्रातल्या पवित्र देशातल्या स्त्रीवर शक्यतो अशी परिस्थिती येऊ नये अशी माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. ह्याचं कोणाच्यात नाही, ह्याचं तुमच्या आमच्या नाही. 14 मान हरण केल्या जातात. पण एक लक्षात ठेवा, मालक मृत्यू पावल्याच्या नंतर जी स्त्री मृत्यू पावते तिच्या नावाच्या पुढे गंगा भागीरथी हा शब्द असतो आणि मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीला सौभाग्यवती हा शब्द असतो. गंगा भागीरथी. गंगा भागीरथी ही भगवान शिवजीच्या जटेत आहे, डोक्यावर आहे, शिरावर आहे. त्याच्यातली एक शिवजींच्या डोक्यावर आहे आणि एक पंढरपुरातल्या मालकाच्या पायाच्या अंगठ्यात आहे. मग ह्या दोन्ही गंगा, शिवजीच्या आणि पांडुरंगाच्या सानिध्यातली जी गंगा आहे, ह्या दोन्ही गंगा वैधव्य स्त्री जात असताना विधवा स्त्री गेल्याच्या नंतर तिच्या पत्रिकेला गंगा भागीरथी हा शब्द लागला जातो. फक्त पत्रिका छापायला घेणारा अक्कलवान पाहिजे, त्याला थोडीशी अक्कल असावी. पत्रिका कशी छापावी. शास्त्राचा सिद्धांत आहे, मृत्यू पावलेल्या माणसांची नावं लाल अक्षरात असावी. लाल अक्षरात असावी. ते दहाव्याचा दुखोटा व्यक्त करतो ना, ती नावं लाल अक्षरात असली पाहिजे. शास्त्रांचा सिद्धांत आहे. विधवा स्त्रीचे थोडस त्रोटक तुम्हाला सांगितलं. किती मोठं दुःख असेल त्या माऊलीला. महाराज, एक तो जीवनसाथी निघून जातो आणि तो गेल्याच्या नंतर जीवनावरचे पावित्र्यातले 14 मान हरण केले जातात. काय जीवन असेल त्या माऊलीचं. चला, सौभाग्यवती स्त्रीचं ऐका. सौभाग्यवती स्त्री मृत्यू पावल्याच्या नंतर मालकाच्या अगोदर गेलेली स्त्री मृत्यू पावल्या भावकीच्या जेवढ्या बायका ज्या घरात प्रेत टेकले त्या घरात आल्याच्या नंतर जिच्या कपाळावर कुंकू आहे ती कुंकाच्या करंड्यात हात घालते आणि त्या स्त्रीच्या कपाळाला लावते. ती स्त्री मेलेली असते हरी महाराज, मृत असते. पण मालकाच्या अगोदर गेलेल्या स्त्रीला करंड्यातलं कुंकू तिच्या कपाळाला, 3रं बोट ती बाई स्वतःच्या कपाळाला लावते. याचा अर्थ असाच आहे की मला सुद्धा प्रदान व्हावा. सौभाग्यवती स्त्रीचा आदर हा एक. त्याची 55 1-2 सांगतो, कारण जमीन 300 एकर बैल 2 विठ्ठल एवढी जमीन कशी वाहता येईल. आपलं मोजक्या वेळेत ट्रॅक्टर किती महागाईचं घ्यावा. आपला बांध आला की आखड पाहिजे, दुसऱ्याचा बांध नाही कोरला पाहिजे. 12 वाजून गेले, आपण आगाऊपणा करू नये. आता लोकांना जेवायचे, प्रसाद घ्यायचा आहे. पण राहिलेली 12 मिनिटं भरून काढतोय. मापात पाक नसावा. त्यातली त्या श्राद्धाचं कीर्तन आहे. त्या वरून एका दिवशी मला बोलतात, बाळा माझ्या श्राद्धाला आला असेल 12 मिनिटाचा चाखंड असतो. त्याच्यामुळे नको आपली कामाची. प्रेताला नमस्कार करतात बायका. त्याच्या पलीकडे सांगू तुम्हाला, मालकाच्या अगोदर जी स्त्री मृत्यू पावते का तिच्या चुडेला नमस्कार करावा लागतो. चुडे दानम कुंकुमं विलेपन सर्वास्थितो यति जायदौ हरिद्रादियं यत् ललाट प्रपटलेषु. इतकं सांगता येतं म्हणजे मी काही बाई नाही, फक्त मला वाचायचा नाद आहे याच्याकरता सांगतोय. त्याच्या पुढचं आहे का,
सौभाग्यवती स्त्री वारल्याच्या नंतर हळद आणि कुंकू एका बकेटात टाकत असतात, त्याच्यात पाणी टाकत असतात आणि येशीपर्यंत त्याचा सडा टाकत असतात की तिचं प्रेत जे खांद्यावर घेऊन लोक जातात ना, ते हळदी कुंकाचा सडा टाकल्यानं जावं, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. पुन्हा एक सिद्धांत आहे का, विधवा स्त्री मृत्यू पावल्याच्या नंतर पातळ नेस होतात पण अंगावर पांढरा कपडा टाकतात. पण सौभाग्यवती स्त्री मृत्यू पावल्याच्या नंतर पांढरा कपडा नसतो. आता ज्यांच्या आकलीच गहाण नदीला ठेवल्यात त्यांना कळत नाही, त्यांना कोण सांगायचे. त्यांना सोहळा असते, पितांबर असतो, बनारस असते, पैठणी असते. काय लौकिक असतो बघा, किती मोठा मान आहे. तोही मान असतो. त्याच्या पुढचा ऐका, त्याच्या पुढचा ऐका, एक दोन सांगतो. सौभाग्यवती स्त्री मृत्यू पावल्याच्या नंतर आता उद्या प्रदीपजीच्या मुलीचं लग्न असेल, मुलांचं असेल, संदीपजीच्या मुलाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल, ज्या वेळेला ती मोठाली होतील त्यावेळेची गोष्ट. पण यांच्या लग्नामध्ये चौसाळ्याला असो, बीडला असो, बस्ता बांधायला ज्या दिवशी जातील का, त्या दिवशी शहाणा दुकानदार आधी विचारित असतो, विचारितच नसतो, तो एक देववस्त्र फाडीत असतो. त्याच्या अगोदर एक वस्त्र फाडत असतात. देववस्त्र ज्याला म्हणतात का, त्याला मानिनीचं वस्त्र म्हणतात. ते एवढा एवढा पट्टा फाडून देत असतो, ते मानिनीचं वस्त्र असतं. म्हणजे सौभाग्यवती स्त्री ज्या कुळात मालकाच्या अगोदर गेली, ती स्त्री त्या घरातल्या मंगल कार्यालयामध्ये, मंगल कार्यामध्ये, लग्न असेल, मुंज असेल, त्या दिवशी सुद्धा तिला वस्त्राचा मान असतो. आधी 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 तिला मान असतो, आधी तिचे वस्त्र फाडतात. एवढी मोठी शक्ती. चला पुढचं एक ऐका, पुढचं एक ऐका. ज्या सुनबाईची सासू मालकाच्या अगोदर गेल्या, ती आमच्या कुंभार दादाच्या घरून संक्रांतीच्या दिवशी सुगडे आणती ना, तिला आधी एक खण घ्यावा लागतो मानिनीचा, दुसरा खण घ्यावा लागतो तुळशीचा, आणि तिसरा खण घ्यावा लागतो तिचा. फक्त तिलाही डोका असावा. नुसतं भजे खाण्यापुरतं जर डोकं असेल तर मग त्याला डोकं नाहीत म्हणता येत. आम्ही एका घरी जेवायला गेलो तर आम्हाला सगळ्याला भजी वाढली, सगळी वाढली. आता बैठकीतून अशा त्या बाया जेवताना दिसत होत्या, त्या दोघी तिघी जेवायला बसल्या. मी सहज उठलो, दोघी जणीच्या ताटात भजी होते आणि एकीच्या नव्हते. तर मी त्या यजमानाला विचारलं, त्या तिघी जणी जेवायला बसले, एकीच्या ताटात भजे कस काय नाहीत. ते म्हणले ती माझी बायको आहे. मग त्या भजे खात नाहीत का? नाही म्हणले, तिने तळतानाच खाल्ले. ती गार झाल्यावर खात नाही म्हणे, ती तळतानाच भजे खाती. मग इतकं जिचं सुपीक डोकं आहे, तिला काय कळण मानिनीचा सुगड घ्यावा, तुळशीचा खण घ्यावा, तिला कळत असतं काय का नाही. अशी बायको ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. पहिला खण मानिनीचा असतो. मानिनी तिला म्हणत असतात, जी मालकाच्या अगोदर गेली तिला. मग तुळशी, म्हणजे तुळशीपेक्षाही जास्त मान तिचा असतो. एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा. आता काय असेल परिस्थिती द्या सोडून, पूर्वीच्या काळात तुळशीच्या खणाचे पैसे घेतले जायचे. तुळशीच्या खणाचे पैसे घेतले जायचे. जी बाई वाण देते तिच्या खणाचे पैसे घेतले जातात. फक्त मानिनीच्या खणाचे पैसे कुंभार दादा सुद्धा घेत नव्हता. पूर्वीच सांगतोय. आता काय मी काय बाई नाही, मी काय खणा आणायला. आणि पोरायची माय जाती तर आता मला कशाची कमी नसल्यामुळे मी तिला कशाला विचारू पैसे कोणी घेतले आणि काय घेतले. आता शहरात राहतो, आता शहरात काय असेल, आता गाड्यावर येतात गाडी विकायला दारा पुढं, मग तिथं घेतलेला नसतो, त्याच काय कळणार आहे. म्हणून मानिनीचा खण त्या मातीतला कुंभार दादा सुद्धा तो प्रदान करत असतो. तर तो प्रदान करत असताना त्याच्या पाठीमागे एक तत्व असते. घरी मध्ये लग्न असेल, कार्य असेल तर त्या व्यक्तीला आहेर केला जायचा, त्याला उपरणं टोपी दिल्या जायची, फेटा उपरणं दिल्या जायचं, असं त्याचं ते प्रदान असायचं. चला त्याच्या पुढचा विषय सांगतो. मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीला प्रत्येक क्षेत्रात सन्मान, प्रत्येक क्षेत्रात सन्मान. एक छोटासा मुद्दा सांगून पूर्णविराम करतो. नैवेद्य समर्पित झालाय. जो पुरुष मृत्यू पावतो
तो पुरुष ज्या दिवशी मृत्यू पावला त्याच दिवशी त्याचं श्राद्ध येत असतं सरजी. पण ज्या पुरुषाची अगोदर पत्नी मृत्यू पावते का, मग तो पुरुष कोण्या दिवशी मृत्यू पावल्या त्या दोघांना जेवायला नवमीच्या दिवशी जेवावं लागतं. अयुधवा नवमी म्हणतात. अयो नवमी म्हणतात. म्हणजे मालकाला सुद्धा नवमीच्या दिवशीच आमंत्रित करावं यावं लागतंय. एवढा मोठा अधिकार मालकाच्या अगोदर जाणाऱ्या स्त्रीचा असतो नवमीच्या दिवशी. म्हणजे आपल्या मालकाला सुद्धा अहो नवमीच्या दिवशी तिला घेऊन यावं लागते. सर्व पित्र त्या दिवशी जेवायला येतात. एवढा मोठा अधिकार सौभाग्यवती स्त्रीला प्रदान होत असतो. आणि माझ्या विधवा माऊलीला गंगा भागीरथी हे पद असते. आणि गंगा भागीरथी हे सामान्य पद नाही माझ्या माईंनो. एकाने डोक्यावर घेतलं आणि एकाने चरणाला घेतलंय. इतक्या मोठ्या अधिकारी तुम्ही सुद्धा आहात. म्हणजे उग एवढं वर्णन ऐकल्याच्या नंतर तुमच्या अंतःकरणाला तडा नकोय. कारण तुम्ही जसे आहात तशी तुमच्यासारखी मला सुद्धा एक माय आहे. मला सुद्धा माय आहे. शास्त्र पुराण याला तडा जाईल असं कधी नाही बोलणार. म्हणून तुम्ही सुद्धा एवढ्या मोठ्या पवित्र आहात. गंगा भागीरथी हा शब्द आहे तुमच्याकडे. गंगा आणि भागीरथी सामान्य शब्द नाही. हा शब्द तुमच्याकडे. आणि सौभाग्यवती हा शब्द मालकाच्या अगोदर गेलेल्या स्त्रीला लागत असतो. सांगितले तुम्हाला. मग तुळशीचा मान किती, लग्नातला मान किती. एक दुसरा मुद्दा सांगत असतो. आपल्याकडे सवाष्णी घालण्याची पद्धत आहे. सवाष्णी मग कोणाच्या विहिरीवरल्या असतील, कोणाच्या बारावरल्या असतील, कोणाच्या बोरच्या असतील, कोणाच्या कशाच्या असतील. पण या सर्व सवाष्णीच्या अगोदर मानिनीची सवाष्णी घालल्या जाते. नव्याला एक आणि श्रावणात एक. नव्याला कधी असते माहिती का, गहू नवे खायच्या अगोदर नव्या गव्हाच्या पोळी आधी मानिनीला नैवेद्य असावा. किंवा नव्या गव्हाची चपाती करून ती चपाती कुस करायची, त्याच्यात गुळ आणि तूप टाकायचा आणि ग्रामदेवतेला मलिद्याचा नैवेद्य द्यायचा. तिथून पुढं एक व्यक्ती पाळते. आमच्याकडे पद्धत आहे. घरातली एक व्यक्ती नव्या गव्हाची चपाती पाडव्याच्या दिवशी देवाला मलिदा समर्पित केल्याशिवाय, देव्हाऱ्यातल्या देवांना समर्पित केल्याशिवाय खात नसतात. इतका मोठा मान ह्या जुन्या लोकांचा, पूर्वजांचा असतो. त्यांच्यामुळे आपल्याला अस्तित्व आहे. अशा परमपावन सौभाग्यवती शोभाताई अंकुशराव माने यांना गोड अशा प्रकारचं अधिष्ठान मिळो. आपल्या सुपुत्रांना, आपल्या कन्येला, या परिवारातले नातेबंधू, इष्टमित्र, सजन सखे सगळ्यांना मोठा आशीर्वाद मातृगेतून प्रदान हो. आणि त्यांना गोड अशा प्रकारचं चिर अधिष्ठान तिथे प्राप्त हो, अशी विश्वाच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो. आदरणीय प्रदीपजी आणि संदीपजी आपल्या मातोश्रीच्या दिव्य अशा सुंदरशा पादुका शालिमार पाषाणाच्या, आपल्याकडे समाधीला जो दगड वापरला जातो त्याला शालिमार नावाचा दगड म्हणतात. कारण शालिमार नावाच्या पाषाणाचीच मूर्ती जगाच्या मालकाची, ती स्वयंभू आहे पण पाषाण तो आहे. अशा दिव्य पाषाणाच्या सुंदरशा पादुका आपल्या मातोश्रीच्या आदरणीय प्रदीपजी आणि संदीपजी यांनी एका दिव्य सुंदरशा विद्वान व्यक्तीच्या हाताने त्या घडून घेतल्यात. मला त्यांनी काल विचारलं होतं. पण आज त्याची नुसती पूजा श्राद्धाच्या दिवशी करा आणि एक चांगल्या प्रतीचं मुहूर्त बघून आदरणीय शिवाजी बाबा असतील, आदरणीय संभाजी बाबा असतील आणि तुमचे कोण ग्रामदैवत आपले ग्राम जोशी यांना आमंत्रित करून त्या दिवशी त्या स्थापित करा. आणि दुसरा एक मुद्दा सांगतो प्रदीपजी, आपल्याकडे एक अभ्यास केलाय म्हणून सांगतोय. कोणाला टोमणे मारण्यासाठी मी अभ्यास केलेला नाही. अशा ठिकाणी आरक्षित त्या पादुका करा की ती जमीन हे विश्व अस्तित्वात आहे तोपर्यंत जशाला तशी राहावा. आमच्या एका पाहुण्याची समाधी एका शेतात केली. त्या समाधीला 19 वर्ष झाली. 19 वर्षाच्या नंतर 13 वर्षाला मुलं व्हायला निघली. ती जमीन अशा मुलाच्या वाट्याला आली की त्याला मायबापच कळत नव्हते. तर मेलेल्या बापाची समाधी काय करणार. त्यानं अशा माणसाला जमीन विकली. रजिस्ट्री झाल्याबरोबर 7-12 नाव आल्याबरोबर 3ऱ्या दिवशी त्यानं जेसीबीने समाधी खांदून टाकली. अशी नाटकं करायची नाही. समाध्या करत असताना, काही करत असताना जागा अशा पहा की किमान विश्व स्थिर आहे तोपर्यंत त्या राहावा.
आता भूकंपच झाला असेल तर काही तुमच्या आमच्या आजची गोष्ट नाही ती. एखादा प्रलय झाला असेल ती तुमच्या आमच्या आजची गोष्ट नाही. त्यावेळेला काय नाश होईल तो विश्वाच्या मालकाच्या हातातली गोष्ट आहे. आपण जिवंताचा नाश आहे तर गेलेल्यांचं काय कथा आहे. पण अशा ठिकाणी ती करा की जेणेकरून आपल्या दारात असावं, भविष्यात ती जागा कायमस्वरूपी आरक्षित असावा. तिथेच नमस्कार चलता उठता बाहेर जाताना आपल्या मातोश्रीच्या पादुकेला नमस्कार व्हावा. आणि मी नेहमी सांगत असतो, देवाच्या पाया पडण्यापेक्षा आपल्या घरातली भारदस्त आजोबा असतील, त्यांनी हे विश्व निर्माण केलेलं असेल, त्यांचा फोटो दक्षिणेकडे तोंड करून असावा. जाता जाता आपले वडील असतील, आजोबा असतील, जिवंताचं नाही सांगायला, गेलेल्यांचे फोटो दक्षिणेकडे तोंड करून असावा. आणि त्या फोटोला नमस्कार करून मग ग्रामदेवचं दर्शन घ्या, तर ते मारुतीराय पावत असतात. असा शास्त्रांचा सिद्धांत आहे. आपल्या या घरातल्या लोकांमुळे आपल्याला विश्वात अस्तित्व मिळाले आहे. आपल्या आईनं आपल्याला चांगुलपणानं सांभाळलंय, आपल्या बापानं आपल्याला चांगुलपणानं सांभाळलंय. लहानपणात त्यांनी जर लापरवाही केली असती तर आपण मोठे झालो नसतो गुरुजी. म्हणून सगळ्यात मोठी पंच आपल्याला जर कृपा असेल तर आपल्या आई वडिलांची त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन जाणं. जगातल्या प्रत्येक दर्शनाचा सन्मान प्राप्त होत असतो. त्यांचं दर्शन टाळलं की मग विश्वातलं कुठलंही दर्शन तुम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून त्या पादुका आरक्षित करा. आणि जाता येता सकाळ संध्याकाळ तुम्ही बाहेर जाताना नमस्कार करायचा. आणि किती रातच्या बेरातच्या 2 वाजता जर आले, गाडीतून उतरताना पादुकेकडे बघून नमस्कार करायचा. आणि आपली दिनचर्या जेवण करा, हातपाय धुवा वगैरे वगैरे चालत राहील. असं करत राहा. विटेवरच्या मालकाची निश्चित तुमच्यावर प्रदीपची आणि सन्निधी तुमच्यावर कृपा होईल अशी भगवंताची चरणी प्रार्थना करतो. माझ्या वाणीला विराम देतो. 8 मिनिटात आदरांजली देऊ आणि वाणीला पूर्ण विराम करू. निधी आम निधीपती सकल ती स्वदीय निछंद कला रक्तं चंदन समर्पयामि